शाळांनंतर आता दिल्लीतील दीपचंद बंधू रुग्णालय, जीटीबी रुग्णालय, दादा देव रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय या 4 रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या आहेत। दिल्ली अग्निशमन सेवेने सांगितलं की शोध मोहीम सध्या सुरू आहे। दरम्यान धमकी देणाऱ्या मेलचा स्रोत शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केलाय। दिल्ली विमानतळ आणि शहरातील अर्धा डझनहून अधिक सरकारी रुग्णालयांना तत्सम संदेश पाठवल्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रीय राजधानीतील 4 रुग्णालयांना ईमेलवर बॉम्बच्या धमक्या मिळाल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले। दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना दीपचंद बंधू हॉस्पिटल, जीटीबी हॉस्पिटल, दादादेव हॉस्पिटल आणि हेडगेवार हॉस्पिटलमधून बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले होते। अग्निशमन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांसह बॉम्ब निकामी पथकाने घटनास्थळी धाव घेत शोध घेतला। या ईमेलचे मूळ शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केलाय। 4 रुग्णालयांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे। दिल्ली एनसीआर मधील अनेक शाळांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्यानंतर जवळपास 2 आठवड्यांनी हे बॉम्ब धमकीचे ईमेल आले आहेत। दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार 1 मे रोजी एकूण 131 शाळांना धमकीचे ईमेल आले होते। नंतर गृह मंत्रालयाने अधिकृत निवेदन जारी करून या ईमेलला फसवणूक म्हटले। मात्र आता शाळांनंतर दिल्लीतील 4 रुग्णालयांना ईमेलद्वारे बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत।